नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण मार्केटमधून गडगडे बोंबील आणले आहेत। त्यांना बॉम्बे डक सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये। तर हे खूप दिवसांनी मला मिळाले, चांगले असे ताजे होते म्हणून घेतले। तर बघूया आता आपण त्याच्यासाठी वाटण कसं करायचं। आज आपण हिरव्या वाटणातलं कालवण करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 2 टोमॅटो घेतले आहेत, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि एक अर्धी वाटी मी ओल्या नारळाची घेतलेली आहे। तर हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये आणखीन काय टाकणार आहोत, हिरवी मिरची। तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार तुम्ही मिरची घ्यायची आहे। हिरवी मिरची, लसूण आणि आलं असं घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे धणे असतील तर धणे सुद्धा तुम्ही ते टाकू शकता। मी ते कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। आता हे आपण चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे छानपैकी। आणि हे बघा, आपलं वाटण तयार आहे करण्यासाठी। हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही बेडगी मिरची किंवा शंकेश्वरी मिरची थोडीशी पाण्यामध्ये भिजवून हे वाटण करू शकता। तर इथे बघा, मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर लसूण आपण टाकून घ्यायचे आहे आणि कढीपत्ता भरपूर असा वापरायचा आहे। या कालवणाला कढीपत्ता जेवढा जास्त असेल तेवढी तुमचा हा रस्सा खूप छान बनतो। तर आता इथे बघा, आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची वापरल्यामुळे आपण लाल तिखट वापरलेलं नाहीये। तुम्हाला जर आणखीन तिखट खायचं असेल तर तुम्ही थोडंसं इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता। आता हे जे फोडणी आपण केलेली आहे त्याच्यामध्ये आपण ओलं वाटण टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण याचा जो कांद्याचा कच्चटपणा आहे तो घालवण्यासाठी थोडा वेळ झाकून हे आपण शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपलं असं कालवणाला तेल सुटलेलं आहे बघा कडेने। असं कालवण आपलं तयार झालं की त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कोकम टाकणार आहोत। कोकमामुळे जो ओशाळ वास असतो तो निघून जातो मच्छीचा। आणि त्याच्यातच आणखीन एक टिप म्हणजे आपले जे बोंबील असतात त्याला चव नसते, त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळे आपण आंबटपणा जर जास्त असेल तर खूप चांगलं। त्याच्यानंतर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, गरम मसाला पावडर टाकली आहे आणि धणे पावडर टाकली आहे। तर हे असं आपलं छान असं कालवण बनवून तयार होतं अशा पद्धतीने। तर तुम्ही एकदा नक्की तसं करून बघाच। तर आता बघूया, आपण हे व्यवस्थित जे पदार्थ टाकलेले आहेत ते पूर्णपणे आपण एकजीव करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपले जे बोंबील आपण आणलेले आहेत स्वच्छ करून आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि आपण हे कालवण जास्त वेळ शिजवायचं नाहीये, कारण पाण्याचं प्रमाण या माशांमध्ये खूप असतं। त्यामुळे पाणी सुद्धा आपण लिमिटेड याच्यामध्ये केलं तर त्याला पाणी सुटतं। अगदी एका उकळीमध्येच हे मासे शिजून तयार होतात। त्यामुळे जास्तीचे आपण शिजवायचे नाहीये। ते बघा, एकच उकळी आलेली आहे। गरमागरम आपलं तिखलं बनवून झालेलं आहे ओल्या बोंबलाचं। तर इथे आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्तपैकी अशी भाकरी तसंच आपण इथे भात करून घ्यायचा आहे आणि गरमागरम असं खायचं आहे। तुम्ही बघू शकता, अगदी थोडा वेळ आपण शिजवले आहे त्याच्यामुळे त्याचे तुकडे सुद्धा पडलेले नाहीयेत। तर ही ओल्या बोंबलाची रेसिपी नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।